वैतकडे पहिला संघाचे श्रेयश श्रेष्ठ सचिन एक बाजूला चेपीचा सितार आहे तर दुसऱ्या बाजूला संगमेश्वरचा वंडर बॉय काय करतो बॉय आपल्या संघासाठी पहिलं चॅम्पियन खातं तसेच संघाचं खातं खोललंय तर सचिनने सचिन टू श्रेयश पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार पाहिलं म्हणजे सचिनच्या बॅटमधून श्रेयश वरती पुन्हा एकदा सलग चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळते खतरनाक चौकार पाहायला मिळते सचिन कडून सचिन काहीसा नार्द सोडली नाही तो आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी तसेच आपल्या वैयक्तिक नावासाठी खेळतोय आपला खेळ करतोय महालक्ष्मी दत्तवाडीसाठी पुन्हा एकदा चेंडू लावून काढलाय धावसंख्या 13 स्ट्राईक रोटेट केलाय आणि स्ट्राईक दिलाय तो प्रशांतला हाच तो प्रशांत उत्कृष्ट ग्लास पाहायला मिळाला आणि चेंडू डिलिव्हर होतोय चौकार हल्ला चढवला जातोय महालक्ष्मी दत्तवाडी संघाकडून परंतु कमबॅक पाहायला मिळतोय या श्रेयश कडून उत्कृष्ट संघ पाहायला मिळाले प्रशांत श्रेयश वरती हल्ला चढवला होता स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही चेंडू होती एक मध्ये धावसंख्या होते 18 उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते या मनीष कडून परंतु काहीसा भरकटलेला मारा पाहायला मिळतोय होते 19 4 धावा उत्कृष्ट टॉपिक झाली होती परंतु चेंडू काही चौकार रोखू शकत नाही धावसंख्या होते 24 बिनबाद 24 चांगलीशी सुरुवात पाहायला मिळते महालक्ष्मी दत्तवाडी संघाची रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळतो चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे मनीष हा आरोली संघाचा आणि हा धावची देण्याचा धोका होता परंतु खेळाडू सुखरूप पोहोचतो आपल्या सोलापूरमध्ये एज झाली टॉपेज झाला परंतु एक धोका रोखू शकतो धावसंख्येत बस षटक संपतो 273 धावसंख्येत स्टेट संघ आणि महालक्ष्मी दत्तवाडी संघ यांच्यामध्ये पाहायला गेला तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुन्हा चांगला चेंडू फेकलाय नक्कीच एक धावेवरती समाधान मानावं लागणार धावसंख्येत बरंच नाही धावसंख्या असणार आहे 27 दरम्यान पुन्हा एकदा पाहूया हा सुंदर चेंडू फेकलाय आणि नक्कीच एक चौकार पाहायला मिळते 4 धावे कावाला संख्या असणार आहे 32 अजूनही काही चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकामधले पुन्हा एकदा पाहूया हा सुंदर फटका पाहायला मिळतोय टॅपच्या स्वरूपात 4 धावेसाठी धावसंख्या असणार आहे 36 सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सुंदर फुलची पाहायला मिळते नक्कीच एक बॅटची कडा घेऊन एक धावेसाठी जाते धावसंख्येत भर असणार आहे 30 शेवटचा चेंडू असणारा मराठी सुंदर फटका पाहायला मिळते नक्कीच एक मला वाटतं फॉल थ्रो मध्ये रंगाच्या स्वरूपात बाद होते सचिन व्यवसाय क्रिकेट मध्ये चांगलं मोठं नाव आहे सचिनचं परंतु सचिन वरती हल्ला चढवतोय 4 धावा सुनील जशी महालक्ष्मी दत्तवाडी संघाने आपल्या धावांची सुरुवात चौकाराने केली होती तशीच यांनी पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळते अशी सुरुवात महालक्ष्मी दत्तवाडी संघाने केली होती पहिल्या 3 चेंडूची सलग 3 चौकार पहिल्या पुन्हा एकदा तिसरा चौकार येते निश्चित निश्चित टाळ्या होते या सुनील गोवाडसाठी चांगला धावसंख्येत 12 उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला होतं पहिल्या 4 चेंडूवरती महालक्ष्मी दत्तवाडी देखील 13 धावा कुठल्या होत्या तसेच सोमेश्वर आर्लन देखील सेम फ्लॅशबॅक पाहायला मिळतो 13 धावांचा आणि हा उत्कृष्ट फटका टोळला मनीषने धावसंख्या 14 तसेच चला सामन्याकडे वळतोय वैयक्तिक कोणीतलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय भावेश उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते परंतु स्ट्राईक रोटेट करतोय मनीष स्ट्राईकला देतो सुनील हा चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय परंतु काहीसा भरकटलेला मारा पाहायला मिळतोय या भावेश कडून चेंडू अवांतर या अवांतर धावसंख्या होते आणि हा क्लीन बॉल त्रिकोण चित होतो गरज असताना या श्रेयसने सामना आरोली संघाला चौकार म्हणून जिंकून दिलाय हे देखील विसरू शकत नाही त्यामुळे श्रेयस धावसंख्या 20 अजून विजयासाठी 18 धावांची गरज पाहूया पंचांकडे अपील करतात क्रिकेट देखील चांगले क्रिकेट खेळतात अजून देखील खेळतात
पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 22. विजयासाठी 16 धावांची गरज. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 23. अजून विजय पाहूया आपल्या संघासाठी. श्रेयश आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करतोय का? क्लीन बॉल. पाहूया प्रदीप ज्याने मागच्या सामन्यामध्ये एकाकी झुंज दिली होती. वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या 22 प्रदीप. क्लीन बॉल. तिसरा. 6 चेंडू 14 धावा. चेंडू आपला षटकार. विकेट. स्ट्राईक लावतो अनिकेत. नॉन स्ट्राईक लावतो सिद्धार्थ. सिद्धार्थाने अनिकेतची जोडी मैदानात आणि गोलंदाजी मार्क होती साहिल. उत्कृष्ट चेंडू ठेवला होता परंतु 4 धावा. कसं काय होते पाहूया. 3 चेंडू 9 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि हा बाद होतोय. आता 2 चेंडू. आता तेजस अग्निशी आलतो तेजस. मित्रांनो अंडरआर्म क्रिकेट आहे. काय होतं पाहूया. आणि हा डॉट बॉल. डॉट चेंडू चेक ठरला नाही. अनसक्सेसफुल ठरला आणि चेंडू घेतो निर्धाव. आता 1 चेंडू 8 धावा. सलग 2 चेंडू निर्धाव केले. महाराष्ट्र संघ या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा संघ ठरला. तसेच सोमेश्वर